वसमतच्या अनधिकृत वीटभट्टी धारकांची व त्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार यांची चौकशीसह कारवाई करण्याची उपोषणकर्ते रुपेश इंगडे यांची मागणी। वसमत शहरात व ग्रामीण भागात असलेल्या वीटभट्टी यांच्याविषयी आखून दिलेली नियमावली व त्यांना दिलेले परवाने आणि जर अनधिकृत असतील तर त्यावर केलेली कारवाई याविषयी माहिती तहसील कार्यालयात दैनिक जनप्रभातचे जिल्हा प्रतिनिधी रुपेश इंगडे यांनी मागवली असता कार्यालयामध्ये या संबंधीचे अभिलेख शोधले असता सदरची माहिती उपलब्ध नसल्यामुळे माहिती देता येत नाही असे लेखी उत्तर मिळाले। त्यानंतर संबंधित वसमत शहरालगत कौठा रोडच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या अनधिकृत वीटभट्ट्या यांच्यावर चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी पत्रकार रुपेश इंगडे यांचे उपोषण। वसमत तालुक्यात अनधिकृत वीटभट्ट्यांचा सोसाट झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण तहसील कार्यालयामध्ये माहिती अधिकाऱ्यांना परवानाधारक वीटभट्ट्या किती आहेत याची माहिती घेतली आणि जे परवानाधारक नाहीत त्याच्यावर कारवाई काय केली या संदर्भात माहिती घेतली। त्याच्यामध्ये माहिती अधिकारात माहिती त्यांनी सांगितली की बाबा आम्ही सगळे माहिती अभिलेख शोधला असता कुठलीही माहिती दिसून येत नाही म्हणून माहिती देता येत नाही असे लेखी पत्र दिलेले। त्या पत्राच्या अनुषंगाने आपण तक्रार दाखल केली की बाबा मग याचा अर्थ सगळ्या अनधिकृत वीटभट्ट्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या वीटभट्ट्यावर अनधिकृत वीटभट्ट्यावर कारवाई करा नाहीतर आम्ही उपोषण करत आहोत। अशाची तक्रार दिल्यानंतर त्यांनी पत्र काढले, उपोषण करू नका या संदर्भाचे पत्र काढले। आम्ही कारवाई करत आहोत। जिल्हाधिकारी असेल, उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल, तहसील असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणी हे कार्यालय असेल, या सगळ्याचे पत्र मिळाले। त्या पत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर एक गोष्ट आवर्जून जाणवली की शासन स्तरावरून किंवा प्रशासन स्तरावरून कुठलीही परवानगी या वीटभट्ट्यांना नाहीये। त्याच्यानंतर आपण आता एक पत्रानुसार 4 महिने वाट बघितली, हे कारवाई करत आहेत कारवाई, परंतु 4 महिने झालं कुठलीही कारवाई झालेली नाही। त्याच्यामुळे परत आपण उपोषणार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक निवेदन दिलं आणि 26 तारखेपर्यंत कारवाई करा नाही तर आम्ही उपोषणाला बसत आहोत या आशयाचं निवेदन दिलं। तरी पण कुठलीही कारवाई झालेली दिसली नाही किंवा पाहण्यात आलेली नाही, म्हणून आम्ही 26 तारखेला उपोषणाला बसलो। सगळे अनधिकृत वीटभट्ट्या असताना वसमतच्या तहसीलदार श्रीमती शारदा दळवी मॅडम या वीटभट्ट्यांना का अभय देत आहेत हे आम्हाला कळायला मार्ग नाहीये। त्याच्यामुळे त्यांची खरं म्हणजे संपूर्ण कार्यालयीन कामकाजाची चौकशी झाली पाहिजे आणि हे अनधिकृत वीटभट्टी धारक आहेत यांच्यावर गुन्हे दाखल होऊन दंडात्मक कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी आहे। त्याच्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसलो।